जेव्हा आपण आपली जन्मपत्रिका सुद्धा काढतो, त्यावेळेस नक्षत्र पाहिलं जातं. मग हे नक्षत्र किती महत्वाचं? खरं असं एक असं आहे, की वैदिक काळापासून जे आहे ना, नक्षत्रच अवेलेबल होती. कारण ती स्थिर स्वरूपाची आहे. स्थिर स्वरूपाचे जे आहे ना, त्याचा तुमच्या आयुष्यावर जास्तीत जास्त परिणाम होतो. आणि ही 27 नक्षत्र आपल्याकडे मानली जातात. त्याचं प्रत्येकाचं तत्व आहे. प्रत्येकाचा त्याची एक देवता असते. आपण जे 3 नाडी म्हणतो, आद्य, मध्य आणि अंत्यनाडी, त्याचा परिणाम सुद्धा याच्यानुसारच होतो. जसं ते आपण चंद्राच्या नक्षत्राबद्दल बोललो मगाशी, की त्याच्याप्रमाणे तुमची साडेसाती ठरते. तसंच प्रत्येक ग्रहाचं सुद्धा नक्षत्र असतं. नक्षत्रामध्ये कुठल्या तो ग्रह पडलेला आहे, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे काय आहे, की नक्षत्र मांडलेच जात नाहीत. तुमचं काय अश्विनी नक्षत्र आहे समजा. तर अश्विनी, भरणी आणि कृत्तिका या 3 ह्या 2.25 नक्षत्रामध्ये एक राशी तयार होते. तर मग त्याच्यामध्ये अश्विनीचे 4 चरण, भरणीचे 4 चरण आणि कृत्तिकेचा 1 चरण. असे 9 चरण मिळून ती राशी होते. मग तुम्ही नुसती सांगितलं, की तुमची मेष राशी आहे म्हणून तुम्ही एकदम तापट असणार आहे. तुमच्या अंगामध्ये उष्णता खूप असेल किंवा हे पण जर समजा ते भरणी नक्षत्र असेल, तर त्याचे परिणाम वेगळे मिळतात. अश्विन नक्षत्र असेल त्याचे परिणाम वेगळे मिळतात आणि म्हणून नक्षत्र सुद्धा बघणं तेवढंच आवश्यक आहे. दुर्दैवाने काय आहे, की आपल्याकडे मराठी पुस्तकं त्याच्यावर फारशी अवेलेबल नाहीयेत. हिंदी मात्र भरपूर आहेत किंवा इंग्रजीतले मी बरेचसे पाहिलेले, की त्या लोकांनी त्याच्यावर खूप स्थूल याच्यात म्हणजे सूक्ष्म अभ्यास त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. ॲक्युरसी ज्याला आपण म्हणतो, की जेवढं करेक्ट पोझिशनला तुम्ही पोहोचायचं असेल, तर तुम्ही त्याचा विचार अवश्य करा.